छोले भटुरे म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं. तर आज आपण छोले बनवत आहोत. तर बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे एकदम ग्रेव्ही जी आहे ना चवीला छान अशी होते आणि बनवायला देखील एकदम सोपी आहे. तर सगळ्यात आधी छोले आपल्याला भिजत घालायचे आहे. ते कमीत कमी 3 ते 4 तास व्यवस्थित असे भिजले जातात. मी हे रात्री भिजत ठेवले होते, सकाळपर्यंत सगळे छोले व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता हे कुकरला मी शिजवून घेत आहे सगळ्यात आधी. तर शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. आधी आपण हे शिजवून घेत आहे, तर शिजवताना थोडंसं मीठ टाकलं ना याच्यामध्ये, म्हणजे चव चांगली येते. आता हे मिक्स करायचं आहे आणि आणखी एक साहित्य याच्यामध्ये घालणार आहे, ते म्हणजे मीडियम साईजचा बटाटा टाकलेला आहे साल काढून, आणि तो देखील याच्यामध्ये उकडण्यासाठी ठेवलेला आहे. तर हा बटाट्याचा वापर आपण नेमकी कसा करणार आहोत हे पुढे समजेलच. शिजवताना हे मोकळ्या कुकरमध्ये देखील शिजवू शकता, किंवा मला भात लावायचा होता त्याच्यामुळे एक डबा भाताचा लावलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये छोले घेतलेले आहेत. तर भातासाठी जेवढ्या शिट्ट्या घेतो तेवढ्याच शिट्ट्यामध्ये छोले देखील एकदम व्यवस्थित शिजले जातात, किंवा एखादी शिट्टी जास्त जरी घेतली तरी चालेल. आता हे शिजत आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. आता मसाल्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे असे कापून घेतलेले आहे, आणि आपल्याला हा कच्चा मसाला तयार करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि यामध्येच टाकलेले 4 ते 5 लसूण पाकळ्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे 4 ते 5 घेतलेले आहेत, आणि 1 इंच आल्याचा तुकडा असे बारीक तुकडे करून घेतलेले. आता हे तिन्ही साहित्य जे आहेत एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना कुठल्याही पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. तर या पद्धतीने हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही. त्यानंतर छोले आणि बटाटा जे आहेत ना ते देखील शिजलेले आहेत. इथे कुकर थंड झालेलं आहे, काढून घेतलेलं आहे, आणि इथे पाहू शकता थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि चेक करायचं. एकदम मऊसूद असे हे छोले शिजलेले आहेत. छोल्याची जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये एक थिकनेस यावा, चांगलं असं बाइंडिंग यावं म्हणून काय करायचं आहे, इथं मीडियम साईजचे 1.5 टोमॅटो घेतलेले आहे, आणि त्या टोमॅटोबरोबर आपला हा उकडलेला बटाटा टाकायचा आहे, 1.5 चमचा छोले टाकायचे आहे, आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, बटाटे आणि जे छोले टाकलेले आहेत त्याच्यामुळे एकदम घट्टसरपणा ग्रेव्हीला येतो, आणि एकदम मिळून अशी ती ग्रेव्ही राहते, आणि चव देखील एकदम छान लागते. फक्त छोले जरी वापरले तरी चालेल. मी इथं बटाटा वापरलेला आहे, बटाट्यामुळे एकदम छान अशी चव येते. एकदा वापरून नक्की ट्राय करून पहा. मसाला तयार झालेला आहे. इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये 1 तमालपत्र, पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर मसाला टाकायचा आहे. जो कांदा आणि आलं लसूणचा वाटून घेतलेला आहे तो आधी टाकायचा आहे. चांगला असा परतून घ्यायचा आहे. परतत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाव छोटा चमचा हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे, त्यानंतर 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो, आणि 2 चमचे छोले मसाला टाकलेला आहे. त्याऐवजी दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तर तो देखील वापरू शकता. आता इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जेणेकरून मसाले जे आहेत ना व्यवस्थित असे परतले जातील आणि खाली लागणार नाही. एकसारखे मसाले आपल्याला परतत राहायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित असे हे परतले जातील. मसाला व्यवस्थित परतला म्हणजे जी रस्सा आपण बनवणार आहात त्याची चव एकदम मस्त अशी येते. तर इथे पाहू शकते साधारणतः 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर मी हा परतून घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी टोमॅटो बटाट्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे. तर जर बटाटा वापरायचा नसेल तर त्याऐवजी छोले जे आहेत उकडलेले त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. साधारणतः 2 चमचे छोले याच्यामध्ये वाटून घालू शकता. ग्रेव्हीच्या थिकनेसमध्ये एकदम छान असा बाइंडिंग येतं, नाहीतर बऱ्याचदा होतं की पाणी सुटल्यासारखं होतं, मिळून राहत नाही. आता व्यवस्थित परतल्याच्या नंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले, त्यानंतर उकडलेले जे छोले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत, मिक्स करायचं आहे, आणि घट्टसरपणा पाहायचा आहे, आणि त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे. तर उकडताना थोडंसं मीठ टाकलं होतं, त्याचा अंदाज घेऊन मग इथे मीठ टाकायचं आहे. तर या पद्धतीचा थिकनेस मी ठेवलेला आहे. तर इथे आता छोले कशाबरोबर खात आहोत त्यानुसार देखील आपल्याला थिकनेस ठरवायचा आहे. भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर किंवा भटुऱ्यांबरोबर खाऊ शकता. याला उकळी आल्याच्या नंतर पुन्हा 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. मसाल्यांची चांगली अशी चव ग्रेव्हीमध्ये उतरली जाते, आणि वरून थोडासा हा तुपाचा तडका टाकलेला आहे. एक हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, तूप टाकलेले आहे, त्याचा वरून असा तडका दिलेला आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, आवडत असेल तर नक्की टाका. आणि वरून हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. दिसायला एकदम मस्त असं दिसत आहे, आणि इथं हा थिकनेस पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे, एकदम मिळून असं दिसत आहे
आता याच्याबरोबर मी भटुरे केलेले आहेत, पण त्यासाठी मी वापरलेलं आहे गव्हाचंच पीठ. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, लवकरच ती शेअर केली जाईल. तर घरी या पद्धतीचे छोले करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी.